पोलिसांनी जामर लावल्यानं गाडी मालकानं स्वतःची कार पेटवली। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना। विनंती करूनही जामरनं काढल्यानं संताप। माळशेज घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी। सुट्ट्यांमुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी। एसटी बस बंद पडल्यानं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा। सिंधुदुर्गातील भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली। गगनबावडा ते खारेपाटण राज्यमार्ग बंद। करूळ मार्गे वाहतूक वळवली। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी। श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहतूक कोंडी। ओबीसींच्या जागा बळकावल्यामुळे वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी करावी लागेल। विजय वडेट्टीवार आक्रमक। ओबीसींमध्ये राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली असं विधान। कुंभपर्व पुस्तिकेवर महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा असताना नव्या वादाची शक्यता। कट्टर राजकीय विरोधक उदय सामंत आणि भास्कर जाधव एकत्र। रत्नागिरीमध्ये रस्ता नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं दिलखुलास गप्पा। कोकणातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। मुंब्र्याला आता मुंब्रादेवी बोलायचं। मंत्री नितेश राणेंचं विधान। मुंब्रादेवी कालही भगवा होता, आजही भगवा आहे, उद्याही भगवा राहील, राणेंनी ठणकावलं। उद्योगमंत्री उदय सामंत चाकणच्या दौऱ्यावर तर प्रशासनाची झोप उडाली। मध्यरात्री कंत्राटदाराकडनं रस्त्यांची डागडुजी। अंधारामध्ये खड्डे बुजवण्याचं काम। चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर आज महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक, तर औद्योगिक क्षेत्रातील अडचणी जाणून घेणार। इस्टेट एजंट भावेश कावरे आज राज ठाकरेंची भेट घेणार। मांसाहार खाणाऱ्यांना घर नाकारल्याची जाहिरात केल्याप्रकरणी वाद। बीडमधील विलासगुले हत्याप्रकरणी 21 ऑगस्टला मोर्चा। सौरभ सोनवणेच्या अटकेची मागणी, तर राजकीय हस्तक्षेपानं मुलाचं जबाबात नाव। खासदार बजरंग सोनवणेंचा आरोप। नालासोपाऱ्यामध्ये केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा। केकमध्ये पाल असल्याचा मुलांचा आरोप, तर 7 अल्पवयीन मुलं आणि 4 महिलांना विषबाधा। पिंपरी चिंचवडमध्ये अलिशान कार पेटली। चालक कारमधून बाहेर पडल्यानं अनर्थ टळला। वर्ध्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। तब्बल 12 दुकानं फोडली, तर सोने चांदीच्या दुकानात देखील चोरट्यांचा डल्ला। तपोवनातील वृक्षतोडीवर 8 डिसेंबरपर्यंत निर्बंध। राष्ट्रीय हरित लवादाकडनं वृक्षतोडीवरील निर्बंध कायम। पुढची सुनावणी आता 8 डिसेंबरला घेण्याचे आदेश। गोंदियामध्ये धबधब्याच्या प्रवाहामध्ये 2 तरुण वाहून गेले। देवरी तालुक्यातील घटना, तर प्रशासनाच्या वतीनं 2 तरुणांचा शोध सुरू। उत्तर प्रदेशातील ओडिशामध्ये मुसळधार पाऊस। लखनौमध्ये रस्त्यांवर 2 फुटापर्यंत पाणी। गंगा यमुनासह 11 नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ओकली गरळ। आम्ही 4% हिंदूंना सहन करतो असं विधान। अखंड भारत संकल्पनेबद्दल देखील मुक्ताफळ। इंडोनेशियामध्ये भूकंपाचा पुन्हा धक्का। आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू, तर 13 तासात भूकंपाचे 2 मोठे धक्के। अमेरिकेमध्ये 2 विमानांचा अपघात टळला। फिनिक्स शहरातील धक्कादायक घटना। 2 विमानं समोरासमोर आल्यानं गोंधळ। ओमानच्या समुद्रामध्ये जहाजातून तेल गळती। 2000 चौरस किलोमीटरच्या भागामध्ये पसरलं तेल। सागरी जीवसृष्टीसह संरक्षित जलक्षेत्राला याचा धोका।